नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघतोय लेखांक 153 बागदी संगमावर भेटलेले महातपस्वी गायत्री उपासक संन्यासी श्री योगेश्वरानंद स्वामी महाराज. नौकांचा पूल ही संकल्पनाच मला फार आवडली. एकापुढे एक नावा नांगरत नावाडी पुलावरून चालत परत यायचे. त्यामुळे ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना देखील जाणे येणे सोयीचे व्हायचे. अर्थात हे स्थिर जलप्रवाह आहे तिथे शक्य आहे आणि इथे तशी स्थिरता होती. दातुनी नदी पार केली मात्र पुन्हा एकदा कठीण किनारा सुरू झाला. म्हणजे इथं जंगल अजिबात नव्हतं, परंतु प्रचंड शेती सुरू झाली. मुगाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी काटेरी कुंपणे आणि मासे पकडण्याच्या जाळ्यांची कुंपणे जागोजागी लावली होती. ती ओलांडून जाताना तारांबळ उडायची. अखेरीस मी अशी काटेरी कुंपणे ओलांडण्याची एक युक्ती शोधून काढली. त्यातील चक्क मुख्य फांदीवर पाय देऊन मी एकाच उडीत पलीकडे जायचो. थोडेफार काटे टोचायचे, परंतु त्याकडे दुर्लक्ष करायचं. पायातून रक्त आलं तर येऊ द्यायचं. चालता चालता ते वाळून जायचे. एक एक काडी काढून कुंपण वेगळे करण्यापेक्षा हे सोपे होते. कधी कधी तर कुंपण लहान असेल तर धावत येऊन उडी मारून ते पार करायचो. यात एक धोका एकच असायचा, तो म्हणजे झोळीचा बंध तुटण्याचा. परंतु पर्याय नसेल तर हे देखील करायचो. मध्ये मेलपिपली या गावात एक छोटासा ओढा लागला. तो कमरेएवढ्या पाण्यातून पार केला. गाळ खूप होता. पुढे शेतातून चालताना एका जमीनदाराची भातशेती लागली. तो नेमका शेतामध्ये काम करत होता. मला काठाने येताना पाहून त्याला आनंद वाटला. त्याने मला जवळच असलेल्या मिर्झापूर गावातील मंदिरामध्ये जाऊन बालभोग घेण्यास सांगितले. हातावर 500 रुपये दक्षिणा टेकवली. ती मी पोटातल्या कप्प्यात ठेवून दिली. त्याने सांगितल्याप्रमाणे शेतातून चालत मंदिर गाठले. अतिशय सुंदर दुमजली नवीन मंदिर बांधले होते. इथे वरती एक माताजी बसल्या होत्या. त्या सर्वांना आशीर्वाद देत होत्या. मी देखील त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्या चरणाशी बसलो. शक्यतो तरुण साध्वी कमी असतात, परंतु ज्या असतात त्या खूप तेजस्वी आणि कर्मठ असतात. या साध्वींनी माझी सर्व चौकशी केली. मी देखील त्यांना कसा आलो वगैरे सर्व सांगितले. खाली एक सेवादार आहे, ते तुला बालभोग देतील असे त्यांनी मला सांगितले. आपण बघतोय या नकाशा चित्रामध्ये आपल्याला मी पार केलेला ओढा, इमली घाट आणि नर्मदा मंदिर दिसेल. नर्मदा मातेचं आणि नर्मदेश्वराचं हेच ते सुंदरसं मंदिर जे शेतामध्ये आहे. दुमजली मंदिर आहे. या भागातला नर्मदा मातेचा किनारा खूप सुंदर आहे. उत्तम दर्जाचं RCC मधलं दुमजली मंदिर बांधण्यात आलं आहे. खालच्या बाजूला सभागृह आहे, ज्यात परिक्रमावासी उतरतात. माताजींनी सांगितले त्याप्रमाणे मी खाली आलो. इथे लाडवी या गावातील भिलडबाबा मंदिरातील साधू सेवेसाठी म्हणून राहिला होता. लाडवी म्हणजे परशुरामाने परशु धुतला ना, ती जागा. तिथे असलेले अग्निहोत्राचे केंद्र आणि तत्कालेश्वर महादेव आपण पाहिले होते पहा. मी लाडवीला जाऊन आलो आहे हे कळल्यावर त्यांना खूप आनंद वाटला. त्याने मोठ्या प्रेमाने चहा आणि बालभोग दिला. राहा म्हणून आग्रह सुरू झाला होता, परंतु पुढे जायची इच्छा व्यक्त केल्यावर त्याने अनुमती दिली. खरं म्हणजे इथे भोजनप्रसाद घेऊन पुढे जाणे शक्य होते, परंतु पायांना परिक्रमेमध्ये अशी काही गती प्राप्त होते की शांत बसल्यावर पाय दुखू लागतात आणि चालायला लागले की बरे वाटते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रक्तदाब. आपण गतीने चालत असतो तेव्हा पायाच्या स्नायूंची गरज पुरवण्यासाठी रक्तपुरवठा वाढलेला असतो. आपण अचानक एका जागी बसलो की हा वाढलेला रक्तपुरवठा पायातल्या स्नायूंना पुरेसा रक्तपुरवठा करून देखील शिल्लक राहतो. त्यामुळे पाय दुखतात. त्यामुळे चालत राहणे कधीही चांगले. हळूहळू थांबावे, अचानक थांबू नये. चहा पिऊन मी पुढे निघालो आणि मिर्झापूरच्या इमली घाटावर आलो. इथून पुन्हा किनारा पकडला. आता मात्र उन्हाचा वाढलेला तडाखा जाणवू लागला. सर्वत्र काटेकुटे पसरलेले आणि त्यात भर म्हणून गोखरू आणि बोरीचे काटे. ह्या गोखरू आणि बोरीच्या काट्यांनी या सर्वांनी सर्वांग ओरबाडून टाकले. देहे दुःखते सुख मानित जावे, विवेके सदा सस्वरूपी भरावे, याप्रमाणे सर्व चालू होते. मेलपिपल्या, रवलास, मिर्झापूर, तमखान, सिरलिया, रेवातीर, भांजाखेडी, राजोरे अशी गावे आज मला पार करायची होती. तमखानपाशी पुन्हा एकदा एक मोठा ओढा आडवा आला. यामध्ये प्रचंड चिखल होता. गुडघाभर चिखलातून कसाबसा ओढा पार केला. ऊन वाढत चालले होते. माध्यान्ह टळून गेली होती. पोटात आगीचा डोंब उसळला होता, परंतु कुठेही मंदिर आश्रम काही दिसत नव्हते. फक्त शेती आणि रेती दोन्हीच्या मधून कसाबसा चालत होतो. तापलेल्या जमिनीतून येणाऱ्या वाफा शरीराला भाजून काढत होत्या. नर्मदा मंदिरामध्ये थांबलो असतो तर बरे झाले असते असे वाटू लागले, परंतु नर्मदा मातेवर विश्वास ठेवण्याची हीच तर खरी वेळ असते. अखेरीस एक मोठे झाड दिसले. त्याच्या खाली खूप सुंदर सावली होती. आता इथे बसावे असा विचार करून मी पाठ टेकली.
समोर काही नावा वाळू उपसत होत्या. 5च मिनिटात तिथे एक तरुण आला. तो कुठून तरी माझ्यासाठी खाट घेऊन आला आणि त्याने आग्रह केला की मी खाटेवर पडावे. मी त्याला सांगितले की मी परिक्रमेमध्ये आहे, परंतु तो काही ऐकेना. शेवटी मी त्या खाटेवर पाठ टेकली. खाली पण सगळी वाळू होती. क्षणात माझा डोळा लागला. थोड्या वेळाने मला कोणीतरी उठवत आहे असा भास झाला. म्हणून पाहिलं तर हा तरुण मला उठवत होता. बाबाजी, बाबाजी, भोजन पालीजिये. भोजन हा शब्द ऐकल्याबरोबर मला जाग आली. भोजन? इथे एवढ्या आढळनात? जी बाबाजी, मी घरी जाऊन खास तुमच्यासाठी जेवण बनवून आणले. त्याचे हे उत्तर ऐकून मी अवाक झालो. बरं, जेवण म्हणजे काय? अक्षरशः साजूक तुपामध्ये बुडवून काढलेल्या गरम गरम पोळ्या, गीर गाईचे ताजे दूध, गीर गाईचेच वाटीभर तूप, आंब्याची भाजी आणि सुंदर खुसखुशीत शेव. होय, चक्क आंब्याची भाजी. त्या जेवणाची मजा केवळ अवर्णनीय. पोटामध्ये खड्डा पडलेला असताना दगड देखील रुचकर लागतो. आणि इथे तर सारे पदार्थ या महामानवाने आणले होते. याचे नाव होते लक्ष्मीनारायण शर्मा अथवा लच्छूभैया. याच झाडाखाली लच्छूभैयाने मला जेवण आणून दिले. हे तमखन किंवा तमखान गाव होते. या गावामध्ये यावनी घरे होती. समोर चिराखान नावाचं गाव आहे. झाड गोलांनी दाखवले आणि समोर वाळू उपसणाऱ्या नावा दिसत आहेत. या भागामध्ये वाळू उपसणाऱ्या अशा अनेक नावा दिसतात. लच्छूभैया याचं नाव बदललं आहे. हा या भागातील वाळू उपसणाऱ्या लोकांचा ठेकेदार होता. अर्थात हा सर्व अवैध वाळू उपसा सुरू होता. याचे शेत असल्यामुळे वाळू उपसणारे लोक याला पैसे द्यायचे आणि याच्या शेतातून गाडी घेऊन जायचे. याला बसल्या जागेवर कमाईचे हे साधन होते. बसल्या बसल्या त्याच्याकडून मी हा संपूर्ण व्यवसाय समजून घेतला. खरं म्हणजे याला अवैध म्हणायचं एकमेव कारण असं की सरकारने नेमून दिलेला ठेकेदार हा नाही. पूर्वी प्रत्येकजण आपापल्या भागातून वाळू उपसायचा, परंतु आता सरकारने ठेकेदार नेमले आहेत. ते सरकारला पैसे देतात, म्हणजे त्यांनी तसं करणं अपेक्षित आहे. परंतु उपसलेली वाळू आणि भरलेला कर यांच्यात काही ताळमेळ नसतो. त्यामुळे असे अवैध वाळू उपसे सुरू होतात. वाळू उपसण्यासाठी छोट्या मोठ्या नावा होत्या. छोट्या नावेला डोंगा म्हणतात, हे आता आपण जाणतोच. असे 6 डोंगे भरले की 1 ट्रॉली वाळू तयार होते. 1 ट्रॉली वाळू गोळा होते. 1 ट्रॉली वाळू 1500 रुपयाला विकली जाते. अधिक 300 रुपये जमीन मालक शेतकऱ्याला द्यावे लागतात. आणि हा सर्व व्यवहार रोख असतो. ज्याला वाळू हवी आहे त्याच्या मालकीचा किंवा त्याने भाड्याने आणलेला ट्रॅक्टर असतो. इथे किती वाळूचा उपसा होतो याचे गणित दिवसाच्या अखेरीस शेतकऱ्यांनी किती रुपये कमावले यावरून काढता येते. कधीकधी शेतकऱ्याला दिवसाला 80,000 ते 1.5 लाख रुपये रोजचे मिळतात. यावरून आपण किती वाळू उपसली याचा अंदाज लावू शकतो. किती वाळू उपसली जाते याचा अंदाज लावू शकतो. वाळू उपसणारे जे कामगार आहेत त्यांना मात्र दिवसभर वाळू उपसल्यावर 100 ते 150 रुपये मिळतात. ते अखंड 10, 12 ते 15 फूट खाली पाण्यामध्ये डुबकी मारून प्रचंड वजनाचे वाळूचे घमेले घेऊन वर येत असतात. उन्हाळा जवळ येईल तशी पाण्याची पातळी कमी होत जाते. त्यामुळे डुबकी कमी मारावी लागते. त्यामुळे या काळात वाळू उपसणाऱ्या लोकांची लगबग असते. या वाळू उपसणाऱ्या लोकांच्या तब्येती पाहिल्या तर लाखो रुपयांचे प्रोटीन शेक खाऊन डोपिंग करून जिम करणाऱ्या माझ्या मित्रांची बोटे तोंडात जातील. विशेष म्हणजे या कामांमध्ये महिला देखील मागे नसतात. आपल्या लहान बाळांना वाळूमध्ये खेळायला सोडून या देखील कंबर कसून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. उपस्थित वाळू नावेमध्ये भरणे, प्रसंगी नाव चालवणे अशी कामे देखील उपसलेली वाळू नावेमध्ये भरणे, प्रसंगी नाव चालवणे अशी कामे देखील या महिला करतात. नर्मदा खंडातील महिला किती कष्ट करतात याचा एक अभ्यास दौरा खरोखरच शहरातील महिलांसाठी काढावा असे फार वाटते. अर्थात आपल्या इथे देखील 2-3 पिढ्यांपूर्वी असंच चित्र होतं. आपली आजी किंवा पणजी अगदी याच पद्धतीने कष्ट करताना आपण पाहिले असेल. परंतु अलीकडच्या काळातील जाहिरातबाजीच्या मदतीने भांडवलदारांनी असे काही वातावरण उभे केले आहे, त्याला आपला उभा देश बळी पडला आहे. त्यामुळे आज शहरातील स्त्रिया व पुरुष कष्टाच्या कामाला हातच लावत नाहीत. धुण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत आणि स्वयंपाक करण्यापासून ते झाडू मारण्यापर्यंत प्रत्येक कामासाठी माणसे तरी लावली जातात किंवा यंत्र तरी वापरली जातात. या यंत्रांच्या आहारी गेलेल्या जीवनशैलीला मग काही काळाने बंद पडलेली शारीरिक यंत्रणा सांभाळावी लागते. किमान जिने चढणे उतरणे, जवळच्या ठिकाणी चालत किंवा धावत जाणे, खाली वाकून करायची कामे करणे, उठबस करणे, जमिनीवर मांडी घालून बसून जेवणे इत्यादी गोष्टी तरी आपण सहज करू शकतो. त्यासाठी कुठल्या जिम ट्रेनरची गरज नाही. अर्थात मी हे सर्व बोलतोय त्याला सन्माननीय अपवाद आहेतच, त्यांच्यासाठी हे नक्कीच नाही. किंबहुना हे मी माझे मलाच सांगतोय असे समजावे. त्या खाटेवर पडल्या पडल्या मी वाळू उपसणाऱ्या लोकांचा खूप अभ्यास केला. ज्याचे शिक्षण नाही अशा अशिक्षित माणसाला दिवसभर वाळू उपसून मिळालेले 100 रुपये भरपूर होते. हातामध्ये नगद 100 रुपये पडणे हाच त्याच्या आनंदाचा परमोच्च क्षण होता. त्या नोटेमध्ये मिळणारा आनंद हा दिवस संपताना पैशाच्या पिशव्या घरी भरून नेणाऱ्या शेतकऱ्याला मिळत नव्हता, कारण तो तुलनेने काहीच कष्ट करत नव्हता.
फक्त एका झाडाखाली बसून पैसे गोळा करत होता. त्याला मिळालेली जमीन ही त्याच्या पूर्वजांवर नर्मदा मातेने केलेल्या कृपेचा भाग होता हे त्याला मान्य होते. त्यामुळे येता जाता परिक्रमावासींची सेवा करावी असे त्याला फार वाटायचे. परंतु दुर्दैवाने तिथून कोणी परिक्रमावासीच जात नसत. त्यामुळे त्यात मी गेल्यामुळे त्याला खूप आनंद झाला आणि माझ्यासाठी काय करू आणि काय नको असे त्याला झाले. नर्मदा मातेच्या काठावरील बहुतांश शेतकऱ्यांची अवस्था अशी आहे. ज्यांच्या शेतापुढे दैवयोगाने नर्मदा माता वाळू साठवते त्यांनी शेती बंद केली आहे आणि हाच व्यवसाय चालवला आहे. नर्मदा माता वाळू साठवते आहे हीच त्यांच्यावरती त्याची कृपा आहे असा त्यांचा दृढ विश्वास आहे. आणि मी हे पाहतच होतो. लच्छूभैयाच्या पुढच्याच शेतामध्ये वाळूच्या ऐवजी मोठे मोठे खडक होते. त्यामुळे तिथे कोणी वाळू गोळा करायला येत नव्हते. असो, इथे संध्याकाळच्या वेळी जोरात वारे सुटायला सुरुवात झाली होती. कारण मान्सून जवळ येत असल्याची ती लक्षणे होती. त्याप्रमाणे इथे देखील जोराचा वारा सुटला. मी झोपल्यामुळे मला मिळालेले 500 रुपये पोटातल्या कप्प्यातून खाली पडले होते. ते जोराच्या वाऱ्याने माझ्यासमोर उडून झाडीत जंगलात गेले. मला खात्री पटली की पुढे कोणाला तरी 500 रुपयांची गरज असणार आहे. म्हणून नर्मदा मातेने त्या शेतकऱ्याला मला 500 रुपये द्यायची बुद्धी दिली होती. तो वारा ती रक्कम योग्य त्या व्यक्तीकडे किंवा योग्य त्या केवटाकडे पोहोचवणार याची मला खात्री होती. वारे सुटले आहे त्याच्या मदतीने चालावे असा विचार करून मी उठलो. लच्छूभैया आणि त्याच्या मित्रांची रजा घेतली आणि पुढे निघालो. इतका पैसा हातात येऊन देखील हा मनुष्य अजिबात व्यसनाधीन झालेला नव्हता किंवा अन्य कुठले नाद त्याला नव्हते हे पाहून खूप बरे वाटले. असेच राहा असे सांगून पुढे निघालो. काठाकाठाने चालत मी राजोरी नावाच्या गावात आलो. इथे समोर नर्मदा मातेमध्ये एक अतिभव्य वड होता. इतका मोठा वड पाहिला नव्हता. तत्पूर्वी काही किलोमीटरांमागे नर्मदा मातेच्या पात्रामध्येच एकुलते एक कऊचे झाड होते. पात्राच्या मधोमध अशी झाडे क्वचित पाहायला मिळतात. अति पाण्यामुळे मुळे कुजू शकतात आणि अशी झाडे मरू शकतात. परंतु ही झाडे इथं जिवंत होती याचा अर्थ खाली खडक असणार होता. राजोरे गावाच्या अलीकडे भांजाखेडी गावामध्ये महादेवाचे हे एक स्थान होते. एका पिंपळाच्या मोठ्या झाडाखाली महादेवाचे शिवलिंग अनेक नर्मदेश्वर हे पुजलेले होते. राजोरे गावातली नर्मदाबाई ही काहीशी अशी होती. खडकाळ किनारा होता. सुंदरसा मोठा भव्य दिव्य घाट गावकऱ्यांनी बांधलेला आहे. हा राजोरे गावचा घाट खूप मोठा आणि अप्रतिम आहे. इथे एक अनुभव आला. सर्व ग्रामस्थ एकमुखाने मला सांगत होते की इथून पुढे बागदी नावाची नदी आडवी आली, त्यामुळे पुढे जाऊ नका, तिथे रस्ता नाही. परंतु मला मात्र किनारा सोडायचा नव्हता. त्यामुळे पुढे रस्ता नाहीच हे दिसत असून देखील मी चालत राहिलो. माझी मनोदेवता मला सांगत होती की जा पुढे, रस्ता आहे. आणि तसंच झाले. एक मोठे वडाचे झाड दिसू लागले. तिथे बसलेल्या आदिवासीने मला थंडगार पाणी पाजले. नर्मदा मातेच्या पाण्याची चवच न्यारी. तो म्हणाला, तुम्ही अगदी योग्य वेळेला आलेले आहात. दिवसभर मासे धरून घरी परत येणारा एक केवट आणि त्याची पत्नी नावेतून नुकतेच काठाला लागले होते. मला बघताक्षणी दोघांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. बाबाजी, नैया में बैठो, हम आपको बागदी मैया पार कराएंगे. त्याचे हे शब्द ऐकले आणि डोळ्यात पाणी आले. पायातली पादत्राणे काढून नावेत बसलो. होय, नाव ही केवट लोकांची लक्ष्मी आहे. तिला आपण आपली पादत्राणे लावू नयेत. म्हणजे तसे तुम्हाला कोणी सांगणार नाही, परंतु आपणच काळजी घ्यायला काय हरकत आहे. दोघांनीही मला नमस्कार केला आणि नाव पाण्यात घातली. मला वाटले त्यापेक्षा ही नदी फार खोल निघाली. पाणी देखील भरपूर होते. नर्मदा मातेचे विस्तीर्ण पात्र समोर आहे. त्याचे पाणी नदीमध्ये उलटे शिरले आहे. यह भैरव टेकडी है महाराज, केवट सांगू लागला. काल भैरव महाराज ने यहाँ ब्रह्महत्या के पातक से मुक्ति पाने के लिए तप किया है. उसके बाद शिवजी उन्हें प्रसन्न हो गए. यहाँ से वे काशी गए. वहाँ उनके हाथ को चिपकी हुई ब्रह्मदेव की खोपड़ी निकल गई. तब से उन्हें काशी के कोतवाल का नाम पड़ा. अब काशी विश्वेश्वर के दर्शन करने से पहले काल भैरवनाथ का दर्शन करना पड़ता है. बड़ा अद्भुत स्थान है. केवट सांगत राहिला. मी ऐकत राहिलो. केवटाने सांगितले की या मार्गाने एकही परिक्रमावासी जात नाही. अर्थात याला कारण ग्रामस्थ आहेत. ते इथून कोणाला जाऊ देत नाहीत. परंतु साधू मात्र याच मार्गे जातात हे देखील त्याने सांगितले. संसारी माणसाला मरणाची गडबड असते. एखाद्या संगमावरती निवांत 3-4 तास बसावे हे संसारी माणसाच्या गणितातच बसत नाही. साधूसाठी ती सहज वृत्ती आहे. त्यामुळे खरे साधू किनारा सोडत नाहीत. किमान परिक्रमेला आल्यावर आपल्या आयुष्यातली गडबड त्यागावी हे प्रत्येकाने पक्के लक्षात ठेवावे. आपण परिक्रमेला आलो आहोत म्हणजे सेवा देणाऱ्या लोकांवर सेवा करण्याची संधी उपलब्ध करून उपकार करतो आहोत असा भाव ठेवू नये. सेवादारांना तुम्ही या अथवा नका येऊ, काही फरक पडत नाही. आयुष्यामध्ये आपण जे काही करत असतो किंवा करू शकतो ते नर्मदेकाठी करू नये. इथे विद्यार्थी म्हणून यावे आणि रोज दप्तरामध्ये नवे नवे ज्ञान भरत राहावे. आता देखील केवटाने मला भैरव टेकडीचा सगळा इतिहास सांगितला. माझ्या ज्ञानात भर पडली. प्रत्येक गावामध्ये भैरवाची मंदिरे असतात. विशेषतः पुणे परिसरामध्ये प्रत्येक गावामध्ये भैरवनाथाचे मंदिर आहेच. ते दैवत इथे येऊन तपाचरण करत होते ही किती मोठी गोष्ट आहे. ती जागा किती पवित्र असेल, त्या जागेतील स्पंदने काय असतील. आणि अशी जागा
केवळ जाण्यास वेळ लागतो म्हणून आपण टाळत असू तर फार चुकीचं आहे असे मला वाटते. हे मंडलेश्वर नावाचे गाव होते. आपण मागे पाहिले ते मंडलेश्वर वेगळे. नर्मदा मातेच्या काठावर एका नावाची अनेक गावे आहेत हे आपण पाहिलेच. त्यातलेच हे एक. इथे बागेश्वरी नावाच्या देवीचे प्रचंड असे मंदिर होते. आता ते मंदिर गाडले जाऊन त्याच्यावरती भैरव टेकडी तयार झाली आहे. उत्खननामध्ये इथे मंदिराचे अवशेष अजूनही सापडतात. बागेश्वरी देवीवरून या नदीला बागदी नाव पडले आहे. बागदी नदीचे दोन्ही किनारे अस्पर्शित होते, त्यामुळे इथे पायवाट वगैरे काही नव्हती. घाट तर मुळीच नव्हता. प्रचंड झाडी उगवलेल्या एका मातीच्या डोंगर उतारावर त्याने मला उतरवले. पैसे देऊ लागलो, परंतु त्याने घेतले नाहीत. आपसे पैसे नाही लेंगे महाराज, पाप लगेगा. दोघांनाही मनापासून धन्यवाद देऊन आणि मुलाबाळांना आशीर्वाद देऊन पुढे निघालो. मुलाबाळांना आशीर्वाद या जोडप्याने मागून घेतला बरं का. असो, असे लोक करतात. ते परिक्रमावासीला म्हणतात की आमच्या मुलांना आशीर्वाद द्या. मग आपले काय जाते, नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा. विषय निघाला म्हणून सांगतो. बरेच लोक असे तुम्हाला सांगताना भेटतील की कोणाला आशीर्वाद देऊ नका किंवा कोणाच्या पाया पडू नका, तुमचे पुण्य कमी होते वगैरे वगैरे. परंतु नर्मदा माता पुण्याने इतकी ओतप्रोत भरलेली आहे की जोपर्यंत नेमाने परिक्रमेमध्ये आहात तोपर्यंत तुमचा एक थेंबसुद्धा पुण्यसाठा कमी होणार नाही, याची लेखी खात्री मी तुम्हाला देतो. एखाद्याने आपल्याला मदत केली तर त्याचे आभार व्यक्त करणे ही सहज प्रवृत्ती आहे. येथे कुठल्याही प्रकारची कार्मिक देवाणघेवाण होत नाही. केवळ प्रेम, आदर आणि सद्भावना दिली घेतली जाते. त्यामुळे असल्या सूक्ष्म गोष्टींमध्ये फार डोक्याचा आटापिटा करू नये. म्हणजे तसे होत नाही असे मला म्हणायचं नाही, परंतु जे काही होते आहे किंवा जे काही होत नाही त्याचा विचार करून आपण त्याची तीव्रता काही कपटीने वाढवत असतो. तसे करू नये. जे काही होते आहे ती भगवंताची इच्छा असा भाव ठेवला की सर्व सुरळीत होते. दृष्ट काढणाऱ्या बायकांचा मला लहानपणापासून याच कारणासाठी राग यायचा. त्यांच्या सतत दृष्ट काढण्यामुळेच दृष्ट होते आहे की काय असे मला वाटायचे. मला कोणाचीही दृष्ट होत नाही, कोणाची नजर लागत नाही असे सतत मनात ठेवले की काही दृष्ट वगैरे लागत नाही. अगदी त्याचप्रमाणे माझे अमुक पुण्य कमी झाले वगैरे डोक्यात ठेवू नये. जे झाले ते नर्मदा मातेच्या इच्छेने झाले असा भाव बाळगावा, म्हणजे काहीही कमी जास्ती होत नाही. सूक्ष्माच्या जगामध्ये जास्त खोल डुबक्या मारू नयेत. सूक्ष्माचे डाचणारे विचार स्थूलातील शक्तिशाली विचारांनी दाबून टाकावेत, अन्यथा पाय गाळात पडण्याची शक्यता असते. असो, मी त्या झाडीतून वर चढू लागलो तशी त्या आश्रमाची स्पंदने मला जाणवू लागली. ती इतकी तीव्र होती की इथे थांबावेच लागणार असे मला जाणवले. अजून आश्रम दिसायला सुरुवात देखील झाली नव्हती तोपर्यंतच त्या भागाचे महात्म्य लक्षात येऊ लागले. थोडे पुढे आल्यावर सिमेंटने बांधलेला एक पक्का घाट लागला. वरती प्रचंड झाडी होती आणि एक अतिशय सुंदर आश्रम तेथे होता. जुन्या काळामध्ये ऋषीमुनींचे आश्रम कसे असावेत तसा तो आश्रम आजही होता. या आश्रमाचे नाव होते श्री सद्गुरू सच्चिदानंद अन्नक्षेत्र, बागदी संगम, भैरव टेकडी. इथे प्रकाशानंद महाराज नावाचे साधू राहत असत. प्रकाशानंद ब्रह्मचारी महाराज. साधू महाराज समोरच खुर्चीमध्ये बसले होते. मी खालून वर आलेला पाहून ते आश्चर्यचकित झाले, कारण इथे परिक्रमाचे आले तर रस्त्याकडून येतात. आप नीचे कब गए असे महाराजांनी विचारल्यावर मी त्यांना कसा आलो ते सांगितले. मी काठाने आलो आहे हे कळल्यावर त्यांना आनंद वाटला. आज हा विश्राम करा, स्वामीजींनी मला सांगितले. एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली मी आसन लावले. नर्मदा परिक्रमेमध्ये तुम्ही आसन कुठे लावायचे याचे संपूर्ण स्वातंत्र्य असते. गर्दीमध्ये परिक्रमा करत असताना थोडासा विवेक बाळगावा इतकेच. परंतु एकटा परिक्रमावासी मात्र कुठेही आसन लावू शकतो, त्याला कोणीही काहीही म्हणत नाही. मी मारुतीच्या पारावर आसन लावले आणि सर्व मंदिरांची दर्शने घेतली. काळभैरव, गणपती, मारुती, दत्त, नर्मदेश्वर, नर्मदा मैया, राधाकृष्ण अशी सर्वांची मंदिरे होती. परंतु इतकी सारी दर्शने घेतल्यानंतर सुद्धा काहीतरी शिल्लक राहते असे मला वाटत होते. मी प्रकाशानंद महाराजांच्या पायाशी जाऊन बसलो आणि सत्संग सुरू झाला. ज्याप्रमाणे आंबे खरेदी करायला गेल्यावर आपण सर्वप्रथम आंबा कुठल्या जातीचा आहे हे विचारतो, हापूस आहे, पायरी आहे का केशर आहे, अगदी त्याचप्रमाणे साधूला जात तर विचारत नाहीत. जातीनं पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान, मूल करो तलवार का, पडी रहेन दो म्यान. या दोह्याप्रमाणे साधूचे ज्ञान अवश्य पदरात पाडून घ्यावे आणि साधूची जातच जाणून घ्यायची असेल तर त्याचे गुरु कोण आहेत ते विचारावे. अगदी हाच प्रश्न मी प्रकाशानंद महाराजांना केला. आपले सद्गुरू कोण आहेत असे विचारल्याबरोबर महाराज गंभीर झाले आणि सांगू लागले, संपूर्ण नर्मदा खंडामध्ये आताच्या घडीला त्यांच्या इतके तप कोणीच केलेले नसेल. एखाद्या मंत्रामध्ये जितके अक्षरे असतात तितक्या कोटी वेळा त्याचा जप करणे याला पुरश्चरण करणे असं म्हणतात. गायत्री मंत्राची अशी 4 पुरश्चरणे माझ्या गुरुदेवांनी नर्मदा खंडामध्ये केलेली आहेत. हे ऐकता क्षणी माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. भालोद येथे गायत्री मंदिर आहे, तिथल्या महाराजांनी देखील 4 गायत्री पुरश्चरणे केलेली होती आणि या महामानवाची आयुष्यात कधीतरी नर्मदा मातेने भेट घडवावी अशी तीव्र इच्छा माझ्या मनामध्ये जागृत झालेली होती. मी स्वामींना भालोदची आठवण करून दिली. बरोबर, तेच माझे गुरु. त्यांचे नाव योगेश्वरानंद आहे, कानांना स्पर्श करत महाराजांनी सांगितले. पत्नीने पतीचं नाव 4 चौघात उच्चारू नये अशी परंपरा आपल्या धर्मात आहे. शूलपाणीच्या आदिवासी स्त्रिया तर आपल्या पतीपेक्षा मोठ्या दिरांची नावे देखील तोंडाने घेत नाहीत. गुजराती, मारवाडी, उत्तर प्रदेशमधल्या लोकांमध्ये देखील ही प्रथा सर्रास आढळते. समोरच्या व्यक्तीला आदराने हाक मारण्यात कसला आलाय कमीपणा. परंतु अलीकडे महाराष्ट्रामध्ये ही परंपरा मागे पडत चालली असं जाणवतं. जसे पत्नीने
पतीचे व पतीने पत्नीचे नाव चार चौघामध्ये एकेरीमध्ये घेऊ नये. अगदी त्याच पद्धतीने शिष्याने गुरूंचे नाव उच्चारू नये आणि काही कारणाने उच्चारावे लागलेच तर कानांना स्पर्श करून प्रायश्चित्त घ्यावे अशी पद्धत आहे. शास्त्रीय संगीतामध्ये गुरूंची चौकशी केल्यावर शिष्य गुरूचे नाव घेताना कानाला हात लावून घेतात, हे तुम्ही पाहिलं असेल. ही आपली उदात्त परंपरा आहे. सध्या महाराज कुठे असतात? डोळ्यामध्ये पाणी आणून मी विचारले, कारण या महाराजांबद्दल पुन्हा काहीतरी ऐकायला मिळेल अशी अपेक्षाच नव्हती. महाराज खूप गंभीर झाले आणि म्हणाले, ते कुठे असतात हे कोणालाच माहिती नसते. माझ्या डोळ्यातल्या अश्रूंचा बांध फुटला आणि मी म्हणालो, आयुष्यात अशा महान तपस्वींचे कधीतरी दर्शन व्हावे अशी तीव्र इच्छा अंतर्यामी होती. नर्मदा मैया ती कधी पूर्ण करेल काय माहिती. बहुतेक आपलाच पुण्यसंचय पुरेसा नाही, त्यामुळे अशा महापुरुषांचे दर्शन होत नाही. मी असे म्हटल्यावर महाराजांनी मला जवळ बोलवले आणि सांगितले, मागे काळभैरवाचे मंदिर आहे ना, त्याच्या समोरच्या कुटीमध्ये जा आणि महाराजांचे दर्शन घे. मात्र कोणाला सांगू नकोस, कारण गुरुदेवांचे तिथे गुप्त अनुष्ठान चालू आहे. तिथे कोणाला पाठवू नको अशी त्यांची आज्ञा आहे. जा. काय? गुरुदेव इथेच उपस्थित आहेत? माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. किती दिवसांपासून त्यांच्या दर्शनाची आस मनाला लागली होती. ती गुरुमूर्ती इथे सदैव होती. मी धावतच बागदी संगमाच्या दिशेने गेलो. तिथे एक छोटीशी कुटी बांधलेली होती आणि कुटीच्या बाहेर साक्षात गायत्री मातेनं दर्शन दिलेली महान विभूती, महातपस्वी तेजपुंज स्वामी योगेश्वरानंद तपाचरणामध्ये लीन होते. मी जाऊन त्यांना साष्टांग लोटांगण घातले. मला पाहताक्षणी महाराजांनी फिरून नमस्कार केला आणि म्हणाले, तुमच्या ठाई असलेल्या परमात्मा तत्वाला माझा नमस्कार. माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा सुरू झाल्या. कधी एकदा यांचे दर्शन होते अशी आस माझ्या मनाला खूप दिवसांपासून लागली होती. नर्मदा मातेच्या काठावर तुम्ही जी काही इच्छा करता ती नर्मदा मैया पूर्ण करतेच करते. प्रकाशानंद स्वामींनी जरी गुरुदेवांच्या साधनेबद्दल आणि अस्तित्वाबद्दल गुप्तता पाळली होती, तरी प्रत्यक्ष गुरुदेवांना त्याचे काहीच पडलेले नव्हते असे मला जाणवले. त्यांना मी आल्यावर आनंदच झाला. तुला इथे कोणी पाठवले वगैरे त्यांनी मला काहीही विचारले नाही. जणू काही त्यांना सगळे माहितीच होते. खरा साधू कसा ओळखायचा? तो केवळ ब्रह्मज्ञानच बोलतो आणि महाराजांचे तसेच होते. मी तिथे गेल्यापासून त्यांनी मला एकदाही माझे नाव काय, गाव कुठले वगैरे काहीही विचारले नाही. मी कोण आहे, माझी पार्श्वभूमी काय याचे त्यांना काहीही पडलेले नव्हते. सुमारे 2 तास सलग महाराज शुद्ध ब्रह्मज्ञान बोलले. नर्मदा मातेच्या काठावर बसून अशा महातपस्वी माणसांच्या छत्रछायामध्ये एकट्याने बसून कर्णसंपुटे तृप्त होईपर्यंत ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी ऐकणे हीच नर्मदा मातेची परिक्रमा करण्याची फलश्रुती होय. महाराज आत्मभावामध्ये स्थिर होते. आपण जी काही महावाक्य ऐकतो ती ते जगत होते. महाराज मूळचे तिरुपतीचे. एका ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरातील सर्व लोक विद्वान होते, व्युत्पन्न होते, संपन्न होते. परंतु परमेश्वर प्राप्तीची ओढ ज्या जीवाला लागली आहे तो योग्य वेळी बरोबर घरादाराचा त्याग करतो, तसेच झाले. घरातून बाहेर पडल्यावर महाराजांनी गिरनार पर्वतावरील 120 वर्षे वय असलेल्या आपल्या गुरुदेवांच्या आदेशानुसार नर्मदा मातेच्या काठावर येऊन 1 कोटी गायत्री मंत्राचा जप केला. यातून त्यांना गायत्री मंत्राची आवड लागली. पुढे गुरुदेवांच्या आदेशावरून त्यांनी नर्मदा मातेच्या काठावरच 4 ठिकाणी गायत्री मंत्राची पुरश्चरणे केली. ओंकारेश्वर येथे 1, अमरकंटक येथे 1 आणि भालोद येथे 2 अशी 4 पुरश्चरणे झाली. महाराजांच्या तपाचा प्रभाव इतका प्रखर की या प्रत्येक ठिकाणी गायत्री मातेचे मंदिर आपोआप उभे राहिले. इतके सर्व करून देखील या महापुरुषाला जरा देखील अभिनिवेश नव्हता. एखाद्या नुकताच जन्माला आलेल्या बालकाप्रमाणे त्यांची वृत्ती सहज होती आणि बालसुलभ भावामध्येच ते सतत राहत होते. भालोद येथील एका शिष्याला त्यांनी ओंकारेश्वरचा आश्रम सांभाळायला दिला होता. भालोद येथे आश्रम सांभाळणारा त्यांचा शिष्य कसा आश्रम चालवतो हे आपण त्या प्रकरणामध्ये पाहिलेच. आणि हा आश्रम प्रकाशानंद महाराज बघत होते. या आश्रमामध्ये पशुपक्षी, झाडे, वेली, फळे, फुले आणि 100पेक्षा जास्त गायी होत्या. वासरांशी खूप खेळलो. चला या परिसराचे दर्शन करूया. हे आहेत प्रकाशानंदजी ब्रह्मचारी. यांचे शरीर मूळचे मध्य प्रदेशमधीलच आहे, परंतु आयुष्यातला बराचसा काळ यांनी पंजाबमध्ये घालवला. या स्थानावर गेली 36 वर्ष ते राहत आहेत. त्यांचे गुरुदेव मला भेटले. ती छोटीशी कुटी या चित्रामध्ये गोलाने दाखवली आहे. अंथरूण नाही, पांघरूण नाही, पंखा नाही, वीज नाही, फक्त कठोर साधना, तीही कडक उन्हात. आणि ती देखील 4 गायत्री पुरश्चरणे झाल्यानंतर. कुठलाही अहंकार नाही, अभिनिवेश नाही, आढ्यता नाही, गर्व नाही. खरा साधू. नर्मदा खंडामध्ये जे काही मोजके लोक दर्शन घेण्याच्या योग्यतेचे उरले आहेत त्यात श्री योगेश्वरानंद महाराजांचा क्रमांक फार वरचा लागतो. ही महाराजांची कुटी होती, छोटीशी. त्याला जोडलेली एक पाण्याची टाकी आहे, बस. काळभैरवाच्या स्थानाची पूजा करताना प्रकाशानंद ब्रह्मचारी महाराज आणि अन्य साधू आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहेत. हे काळभैरवाचा विग्रह आहे. यातील काळभैरवांची काळ्या पाषाणाची मूर्ती अलीकडे बसवलेली असून खाली शेंदूर लावलेले जे पाषाण आहेत ते मूळ स्थान आहे. हे मूळ बागेश्वरी देवीचं स्थान आहे आणि काळभैरव आहेत ज्याची पूजा आता महाराज करतायत. बागेश्वरी देवीचं मंदिर असल्यामुळं हा खालचा जो विग्रह आहे तो बागेश्वरी देवीचा असं देखील काही लोक मानतात. प्रकाशानंद महाराजांच्या चेहऱ्यावर खूप तेज आहे.
एखादी छोटी कुमारिका दिसली की चटकन तिला नर्मदा माता म्हणून ते नमस्कार करतात. याच ठिकाणी बसून मला महाराजांचा सत्संग लाभला. गेली 300 वर्ष अखंडपणे प्रज्वलित असलेला हा आश्रमातील एक धुना आहे. अलीकडे बागदी नदी पार करण्यासाठी पूल झाला आहे असं नकाशातले चित्र पाहिल्यावर लक्षात आलं. हे चांगलं झालं. त्यामुळे परिक्रमेचा मार्ग थोडासा काठाकडे वळला आहे. आपण जर उपग्रह चित्र बघितलं तर नर्मदा माता आणि बागदी संगम आकाशातून असा दिसतो. खूप सुंदर असं हे दृश्य आहे. काळभैरव, काशीचे कोतवाल. काळभैरव दंडपाणी, काशी विश्वनाथ भवानी, नाव घ्यावं पाप्याचं, पाप जाईल जन्माचं, 12 विघ्नांचे काळ काशीचे कोतवाल, चांग भलं नाथ महाराज चांग भलं, असा या काळभैरवांचा मंत्र आहे. औदुंब वृक्षाच्या खाली स्थापित दत्तप्रभूंची सुंदर अशी ही मूर्ती आहे. आपण जर खालून आश्रमामध्ये बघितलं तर घाट चढताना विशेषत्वानं ही घनदाट झाडी आपल्याला लगेच जाणवते. आणि घाटावरून जर खाली बघितलं म्हणजे आश्रमातून तर नर्मदा मातेचं अतिशय नितांत सुंदर दर्शन होतं. पुढे अतिशय विस्तृत असं धरणा पाण्याचा जलसाठा दिसतो. कारण पुढे पुनासा धरण आहे. त्यामुळे इथल्या जलप्रवाहाला गतीने शांत पसरलेल्या नर्मदा मातेचा जलाशय आपल्या मनाला देखील शांत करून टाकतो. मारुतीच्या याच पारावरती मी आसन केलं. आसन लावलं होतं, मुक्काम केला होता. हे गोपाळकृष्णांचा विग्रह आहे जो आपल्याला या आश्रमात बघायला मिळतो. अलीकडे या मंदिराचा एक जीर्णोद्धार चालू असं दिसतंय. इथे आता नवीन मंदिर प्रस्तावित आहे असं या नकाशातल्या चित्रावरून आपल्याला लक्षात येईल. ही आश्रमामध्ये असलेल्या अनेक देशी गायींची एक छोटीशी गोशाळा आहे किंवा गोठा. असे अनेक गोठे इथं आहेत आणि 100पेक्षा जास्त गायी इथं आहेत. योगेश्वरानंद महाराज तपाला बसले होते. ती कुटी या संपूर्ण परिसरामध्ये किती छोटी आहे हे आपल्याला या चित्रामधला हा गोल पाहिल्यावर लक्षात येईल. एका छोट्याशा कुटीमध्ये महाराज बसले होते. महाराज इतके टोकाचे विरक्त आहेत की त्यांचा एकही चांगला धड फोटो कुठे मिळत नाही, उपलब्ध नाही. खूप शोधल्यावरती एक चित्र मिळालं, परंतु क्षौर केल्यावर महाराज असे दिसत नाहीत. श्री योगेश्वरानंदजी महंत बागदी संगम यांचं एक छोटंसं चित्र मला कुठेतरी मिळालं. महाराजांकडून गायत्री मंत्राची संथा घेण्याची इच्छा आहे असं सांगितल्यावर सकाळी देतो म्हणाले. अशी संधी पुन्हा कधी मिळणार? पहाटे लवकर उठून नर्मदा मातेमध्ये अप्रतिम असे स्नान केले. पाणी खूप खाली उतरले होते आणि खोल आणि स्वच्छ पाणी होते. स्नान करून महाराजांच्या पुढे जाऊन बसलो. महाराजांनी गायत्री मंत्र शिकवला. मुंजीमध्ये गायत्री मंत्राचा उच्चार कसा करायचा हे मला सांगण्यात आलं नव्हतं. हे आपल्याला आता माहितीच आहे. ती कसर नर्मदा मातेने इथे भरून काढली. आयुष्यभर ज्याने केवळ गायत्री मंत्राचाच जप केला आहे आणि रामदास स्वामींनी 12 वर्षामध्ये गायत्री मंत्राचं एक पुरस्चरण नंदिनी नदीच्या काठावर टाकळी इथं केलं होतं, तशी 4 पुरस्चरणं झालेल्या या महान तपस्वी संन्याशाकडून गायत्री मंत्राची दीक्षा नर्मदा मातेच्या कृपेने मला मिळाली. एखादा मंत्र किंवा मंत्राचा उपदेश त्याच माणसाकडून घ्यावा ज्याने तो मंत्र सिद्ध केला आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या माणसाकडून मोबाईल घेतला, परंतु त्याचा पॅटर्न, अनलॉक पॅटर्न किंवा पासवर्ड जर नाही मिळाला तर त्या मोबाईलचा आपल्याला काही उपयोग होत नाही. त्याच पद्धतीने मंत्र सिद्ध झालेला नसेल तो आयुष्यभर उच्चारूनही आपल्याला काहीही उपयोग होत नाही. सिद्ध मंत्राचा महिमा अपरंपार आहे आणि आपल्याला कधी, कुठे, काय व कसे आणि किती द्यायचे हे नर्मदा मातेशिवाय अधिक चांगले कोणाला माहिती असणार. मी सकाळी पुढे निघणार होतो, परंतु दोघेही गुरु शिष्य मला थांब म्हणाले म्हणून पुन्हा एकदा थांबलो. या दोघांचा सत्संग मला हवाच होता. प्रकाशानंद महाराजांनी देखील एक मोठा आश्रम साधू वृत्तीने चालवताना काय काय सांभाळावे लागते हे मला व्यवस्थित समजावून सांगितले. त्यांनी तो आश्रम उत्तम पद्धतीने सांभाळला होता. तिथले पावित्र्य जरा देखील कमी न होऊ देता सर्व आधुनिक सुखसुविधा तेथे उपलब्ध केल्या होत्या. आश्रमाची स्वच्छता, पावित्र्य आणि शांतता अबाधित राहील यासाठी ते विशेष काळजी घेत होते. आश्रमासाठी लागणारा निधी गोळा करण्याची स्वतंत्र व्यवस्था त्यांनी उभी केली होती. त्यासाठी सर्व आधुनिक साधनांचा वापर करणे काही गैर नाही हे त्यांचे विचार मला पटले. त्यामुळेच भक्तमंडळींकडून ऑनलाईन दान देखील गोळा करण्याची पद्धत त्यांनी सुरू केली होती. हे त्या आश्रमाचं हे QR कोड आहे प्रकाशानंदजी महाराजांचा. टिप: हा आश्रम पूर्णपणे दानधर्मावर चालतो. आश्रमाची 30 एकर शेती आहे. त्याखेरीज कोणाला दान करायचं असेल तर वरील QR कोड आहे असं मला एका व्हिडिओमध्ये आढळलं. त्याचा हा स्क्रीनशॉट मी घेतला आहे. त्यामुळे आधी खात्री करून मगच पैसे पाठवावेत. मी स्वतः UPI कधीच वापरले नसल्यामुळे या QR कोडची खात्री करून घेतली नाही याची कृपया नोंद घ्यावी. प्रकाशानंद महाराज पारंपरिक आणि आधुनिक असले तरी अर्थातच बालसुलभ वृत्तीने भिक्षा मागून राहणाऱ्या त्यांच्या गुरुदेवांना यातील कशाचे काही सोयरचितक नव्हते. ते फक्त अखंड तपाचरणामध्ये लीन झाले होते. इतकी साधना झाल्यावर जरी ते एखाद्या सुखासनावर बसले असते तरी कोणीही त्यांना काहीही म्हणलं नसतं. परंतु साधूने शेवटच्या श्वासापर्यंत साधन करावे आणि साधनाला प्रतिष्ठा मिळवून द्यावी हे त्यांचे विचार त्यांची महानता सांगत होते. रामदास स्वामींनी देखील दासबोधामध्ये हेच सांगितलं आहे. सिद्ध झाल्यावर साधूने साधन सोडू नये, कारण साधूकडे लोक आदर्श म्हणून पाहत असतात. तसेच लोळत पडला तर लोकही तसे होतील. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत साधनामध्ये राहणे हे साधूचे कर्तव्य आहे असे समर्थ म्हणतात.
याला अध्यात्मामध्ये ज्ञानोत्तर भक्ती असं म्हटलं आहे. मुळात साधू किंवा सत्पुरुषांकडे पाहून आपण कसं वागायचं हे ठरवूच नये, कारण या लोकांनी केलेली साधना गुप्त ठिकाणी केलेली असते. त्या काळातले त्यांचे तपाचरण कसे होते हे आपल्याला माहिती नसते. आता देखील मी महाराजांचे गुप्त साधन चालू असताना तिथे गेलो होतो. महाराज इथे साधनेला बसले आहेत हे एक प्रकाशानंद महाराज सोडले तर त्यांच्या अन्य कुठल्या शिष्याला देखील माहिती नव्हते. त्यांच्या दर्शनाची मला लागलेली अनिवार्य ओढ आणि माझा भाव बघून त्यांनी मला दर्शनाची परवानगी दिली होती. किंबहुना नर्मदा मातेनेच त्यांना तशी प्रेरणा दिली होती. सोपे उदाहरण सांगतो. सध्या अनेक लोक IPLचे सामने बघतात किंवा क्रिकेट बघतात. या क्रिकेटमधील खेळाडू जसे चौकार षटकार मारतात तसे आपण मारायला गेलो तर हाडे मोडून घेऊ. या लोकांचे कठोर साधन झालेले असते, तपश्चर्या झालेली असते. तेव्हा कुठं असे फटके ते मारू शकतात. आपण त्यांचे बघून तसा फटका मारायला गेलो तर गोत्यात येऊ. कुठल्याही क्षेत्रामध्ये साधनेला फार महत्त्व आहे. क्रीडा असो, साहित्य असो, कला असो, विज्ञान असो, संगीत असो, शिक्षण क्षेत्र असो, तुम्ही एकांतामध्ये केलेले कठोर तपाचरण तुम्हाला फळ देतेच देते. आयुष्यामध्ये कोणालाही कधीही काहीही फुकट मिळत नाही. त्यासाठी एकांतवासामध्ये घोर किंमत मोजावी लागलेली असते. लोकांना सचिन तेंडुलकरचे आत्ताचे वैभव दिसते, परंतु शाळेमध्ये असताना रात्र जागून त्याने मोज्यामध्ये चेंडू टाकून केलेली फटकेबाजीची तयारी कोणी पाहिलेली नसते. नरेंद्र मोदींचे आजचे यश सर्व जग पाहते आहे, परंतु त्यासाठी त्यांनी आपल्या तरुण वयामध्ये केलेली वणवण कोणालाच ठाऊक नसते. उस्ताद झाकीर हुसेन यांचे द्रुतगतीतले तबलावादन लोकांच्या टाळ्या घेऊन जाते, परंतु लहानपणी त्यासाठी त्यांनी पहाटे 3 वाजता उठून तासनतास केलेला रियाज कोणाला माहिती नसतो. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा अभंग ऐकल्यावर कोणाचीही सहज ब्रह्मानंदी टाळी लागते, परंतु त्यांचे गुरु सवाई गंधर्व यांच्याकडे 12 वर्षे संगीताचा एकही धडा न गिरवता केवळ पाणी भरण्याचं आणि पडेल ते काम करण्याचं त्यांनी आचरलेलं व्रत कोणाला माहिती नसतं. यश हे कधी आपसूक मिळत नसते. त्यासाठी कठोर परिश्रम, प्रचंड मेहनत आणि एकांतवासातील साधना आवश्यक असते. या सर्वांच्या उपर जर परमेश्वरी कृपा असेल तर यश पायाची लोळण घेते. थोडक्यात काय तर कुठलीही गोष्ट सिद्ध करणे फार महत्त्वाचे आहे. साध्य, साधना, सिद्धी हे त्रिपुट कुठल्याही क्षेत्रामध्ये फार आवश्यक आहे. असो, सकाळी पुन्हा एकदा महाराजांच्या कुटीबाहेर जाऊन बसलो. महाराज बाहेर आले. कुटीमध्ये काहीच नव्हते. बसण्यासाठी आसनसुद्धा नव्हते. इतकी कठोर साधना महाराज याही वयात करत होते. अजूनही महाराजांनी मला नाव, गाव, पत्ता काही विचारले नव्हते. केवळ आत्मबोधावर आमचे ऐक्य झाले होते. महाराजांनी मला भालोदचा आश्रम सांभाळण्यासाठी आमंत्रित केले, परंतु मी महाराजांना नम्रपणे आणि स्पष्टपणे सांगितले की असे काही करण्याची आपली पात्रताच नाही. नर्मदा माता अशा पद्धतीने तुमची परीक्षा बघते. किमान 7 ते 8 ठिकाणी मला अशा पद्धतीने आश्रम सांभाळण्यासाठी आमंत्रण आले होती, परंतु नर्मदा माता तुमची परीक्षा घेत आहे हे पक्के ध्यानात ठेवावे. ती बघते की हा प्रलोभनामुळे घसरणारा आहे का. आपण त्याला बळी पडू नये. भालोदच्या गायत्री मंदिरामध्ये 9.25 फूट उंचीची गायत्री मातेची मूर्ती आहे. 4 एकरांचा हा परिसर आहे. भैरव टेकडी या ठिकाणी असलेला काळभैरव हा गवळ्यांचा देव आहे, त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात गवळी समाज दर्शनासाठी येतो. आश्रम संपन्न असल्यामुळे ट्रॅक्टर्स, गाईगुरे सर्व काही आहे. गवळी समाजाच्या लोकांशी गप्पा मारत बसलो. काळभैरव हा देवीचा गण मानला जातो, त्यामुळे देवीची उपासना करणारे किंवा कुठल्याही मंत्राची उपासना करणारे किंवा कुठल्याही तंत्राची उपासना करणारे या सर्वांनाच काळभैरवाचे स्मरण केल्याशिवाय गत्यंतरच नसते, असे प्रकाशानंद ब्रह्मचारी महाराजांनी सांगितले. अगदी गायत्री उपासनेच्या आधी देखील भैरवाचे स्मरण करावे लागते. ते न केल्यास साधनेमध्ये विघ्न येऊ शकते. आपल्या प्रत्येकाला एक कुलदेवता आणि कुलदैवत असते. यातील कुलदैवत म्हणजे भैरवाचेच कुठले तरी रूप असते. तंत्रपीठ असलेल्या या स्थानाचे अजून महात्म्य आहे. ब्रह्मदत्त नावाच्या एका राजाने इथे तपश्चर्या केली होती. नर्मदा मातेने प्रसन्न होऊन त्याला वर मागितला, तेव्हा वर दिला, तेव्हा त्याने स्वर्गामध्ये असलेली गंगा पृथ्वीवर अवतरित झाली पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा नर्मदा मातेने तुझ्याच कुळातील एक सुपुत्र हे कार्य करेल असा वर देत त्या राजाला दिला आणि पुढे या राजाच्या कुळामध्ये भगीरथाचा जन्म झाला, ज्याने गंगा पृथ्वीवरती अवतरित केली. या आश्रमामध्ये मोठी संत परंपरा होऊन गेली आहे. स्वामी भैरवानंद, स्वामी रामानंद अशा अनेकांनी आपापल्या तपाचरणाने ही भूमी पावन केली. 300 वर्षांपासून सलग चालू असलेला अखंडित धुना इथं प्रज्वलित आहे. दुपारी भोजन प्रसादी घेतली. या ठिकाणी खूप राहावे असे वाटू लागता क्षणी तिथून शांतपणे काढता पाय घेतला. नर्मदा परिक्रमेमध्ये असताना कुठल्याही एका स्थानाशी असे आपोपर भावाने राहू नये. स्मशानामध्ये मुक्काम पडो किंवा अशा महान आश्रमामध्ये सर्वत्र आपला समभाव असला पाहिजे. आश्रमातील 100 गायी चरण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांच्या कळपामध्ये शिरून गेलो. गायींनी काठाकाठाने चालण्याचा मार्ग दाखवला. प्रत्येक पावलाला योगेश्वरानंद महाराजांची आठवण येऊ लागली. असे देखील महातपस्वी साधू आजच्या युगामध्ये अस्तित्वात आहेत, हेच नर्मदा मातेने दाखवून दिले. फक्त त्यांचे दर्शन दुर्लभ असते, कारण त्यांचे स्थानच गुप्त असते. आणि अशा साधू संतांचा सहवास लाभावा अशी इच्छा नर्मदा परिक्रमेमध्ये केली तर तो लाभतो. कारण नर्मदा माता ही साक्षात कामधेनू आहे, कल्पतरू आहे. तिच्या काठावर तुम्ही जे काही चिंताल ते ती तुम्हाला देते.
देतेच देते. तुम्ही फक्त तिला आवाज द्यायचा असतो, तिचे स्मरण करायचे असते आणि मनापासून आर्थतेनं तिला हाक द्यायची असते. नर्मदे हर.